आणि आता महत्त्वाच्या 25 बातम्या आपण पाहूया। गडचिरोली चिमूरच्या जागेवर महायुतीच्या नेत्यांमध्ये रस्सीखेच। गडचिरोली चिमूरची जागा धर्मराव बाबा अत्राम यांना मिळण्याची चर्चा। चर्चेमुळे विद्यमान भाजप खासदार अशोक नेते यांचे समर्थक आक्रमक। लोकसभा निवडणूक लढवण्यावर मी ठाम, सांगड घालण्याचा प्रयत्न सुरू। लोकसभा निवडणुकांच्या प्रश्नावर वसंत मोरे यांची प्रतिक्रिया। निवडणूक लढण्याच्या विषयावरती ठाम आहे, परंतु मला वाटतं की जी काही सांगड घालण्याचा मी प्रयत्न करतोय ती योग्य पद्धतीने होईल आणि ती कुणाची हिताची असेल। अहमदनगरमध्ये महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आमची तयारी। मनसे महायुतीमध्ये सहभागी होण्याच्या प्रश्नावर विखे पाटलांची प्रतिक्रिया। महायुती चर्चा सुरू आहे। आज दिल्लीला राज ठाकरे गेलेले आहेत, ते कोणत्या जागेची मागणी करतात माहित नाहीये। महायुती जो कोणी उमेदवार तो बरा येईल, त्याला निवडून आणण्याची आमची तयारी आहे। आम्ही त्यासाठी तयार आहोत। अमरावती लोकसभेची जागा शिवसेनेला मिळावी, शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची मागणी। अभिजित अडसूळ यांच्यासह कार्यकर्त्यांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट। काँग्रेसकडून नागपूर लोकसभा विकास ठाकरे यांनी लढवावी। काँग्रेसच्या बैठकीमध्ये एकमतानं निर्णय, मात्र विकास ठाकरे लढण्यासाठी इच्छुक नाहीत। पुढील निर्णय काँग्रेस हायकमांड घेईल। चंद्रपूर लोकसभा सभेवरून प्रतिभा धानोरकर आणि शिवानी वडेट्टीवार यांच्यामधील संघर्ष टाळण्यासाठी काँग्रेस आमदार सुभाष धोटेंना उमेदवारी देण्याची शक्यता। आज दिल्लीमध्ये स्क्रीनिंग कमिटीच्या बैठकीमध्ये निर्णय होण्याची शक्यता। चंद्रपूरची उमेदवारी मिळण्यासाठी प्रतिभा धानोरकर दिल्लीमध्ये जाणार। सोनिया गांधी राहुल गांधींची भेट घेणार। चंद्रपूरसाठी शिवानी वडेट्टीवार प्रतिभा धानोरकर यांच्यामध्ये रस्सीखेच। उत्तर मुंबईतून ठाकरे गटाकडून विनोद घोसाळकर यांची उमेदवारी जवळपास निश्चित। कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियातून प्रचाराला सुरुवातही। पियुष गोयल आणि विनोद घोसाळकर यांच्यामध्ये लढत होण्याची शक्यता। शिवसेनेचे तानाजी सावंत आणि दीपक केसरकर यांनी घेतली फडणवीसांची भेट। भेटीमध्ये जागा वाटपासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती। आर्वीचे माजी आमदार अमर काळेंनी घेतली शरद पवारांची भेट। शरद पवार गटाकडून वर्धा लोकसभा लढवण्याची ऑफर असल्याची अमर काळे यांची माहिती। रासपचे अध्यक्ष महादेव जानकर उद्या शरद पवारांची भेट घेणार। मोदीबागेमध्ये दोन्ही नेत्यांची भेट होणार। जानकरांना माढा लोकसभेची जागा मिळण्याची शक्यता। सांगलीची जागा 100% आमचीच, पटोलेंनी संयमानं भूमिका घ्यावी। कुणाला सांगलीमध्ये भाजपला अप्रत्यक्षपणे मदत करून काही साध्य करायचं असल्यास तो त्यांचा प्रश्न, संजय राऊतांची टीका। सांगलीच्या जागेवर राऊतांच्या वक्तव्यामुळे आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता। सांगलीमध्ये ठाकरे गटाने परस्पर उमेदवार दिल्यामुळे काँग्रेस नाराज। काँग्रेस नेते पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करण्याची शक्यता। काँग्रेस आमदार राजू पारवेंचा शिंदे गटामध्ये जाण्यास नकार। सूत्रांची माहिती, रामटेक भाजपकडे आल्यास राजू पारवे भाजपचे उमेदवार असण्याची शक्यता। कोल्हापूरमध्ये संजय मंडलिक यांनी घेतली समर्जित घाटगेंची भेट। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता। महायुतीकडून कोल्हापूरचा उमेदवार बदलण्याच्या हालचाली सुरू असतानाच भेट। भाजपचा प्रणिती शिंदेना शेवटपर्यंत फोडण्याचा प्रयत्न होता, मात्र त्या काँग्रेसच्या विचारधारेशी प्रामाणिक राहिल्या। काँग्रेस हे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदेंची भाजपवर टीका। ती जनता पार्टी ही शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणार। आता सोलापूरची सीट, त्यामध्ये शेवटपर्यंत त्यांनी आत्तापर्यंत प्रयत्न केला प्रणितीला घेण्याकरता, पण प्रणितीने तो विचार केला की मी काँग्रेसशी प्रामाणिक आहे। भाजपचा अजून उमेदवार ठरलेला नाही, पण आमचं ठरलंय। सोलापूरमध्ये आमदार प्रणिती शिंदेंची भाजपवर टीका। तर भाजप लोकशाहीला धर्मावर मतदान करण्यास प्रवृत्त करत आहे, प्रणिती शिंदेंचा हल्लाबोल। खरं तर आपण कालपासून पेटून उठायला पाहिजे होतं, पण वेळ गेली नाहीये। अजून भाजपकडे उमेदवार पण नाहीये, पण आमचं तर ठरलंय। अजितदादांनी सांगितल्यास प्रणिती शिंदेंच्या विरोधामध्ये लढू। आरपीआय खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी व्यक्त केली इच्छा।